हाय सर्वांना, कशा आहात सगळे? मस्त मजेत का? आणि रणीताईच्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना देवानी अगदी सुखाचं समाधानाचं ठेवा अशी साईबाबा चरणी प्रार्थना करते आणि आपला व्हिडिओ सुरू करते. तर ही बघू शकताय तुम्ही काय चाललेलं आहे. हा मला वाटते हा फ्लॅक्स तुमच्या ओळखीचा आहे. आणि मी कुठं आहे लक्षात येते का? तर मी आहे माझ्या शॉपमध्ये, जे सिद्धनकर गल्लीमध्ये आपलं शॉप आहे तिथं आहे. आणि काय झालंय, आपलं जे काळकाई चौकमध्ये शॉप होतं मी नेहमी दाखवतच होते. आणि राणीताईला सुद्धा मॅनेज होत नव्हतं की इथलं आवर तिकडं जा तिथून इथं ये, तर होतच नव्हतं. आणि आमचे हे पण लक्ष द्यायचे बरं का. होय हो, देत होते का लक्ष? बोला. हे लक्ष देत होते, पण त्यातले त्यात कस्टमर जास्त असल्यामुळे आम्हाला इकडं तिकडं पळणं मला होतच नव्हतं. तर आम्ही निर्णय घेतला. आमच्या इथं 2 शॉप आहेत. इकडे बघू शकता तुम्ही आपला पार्लरचा पेस. इकडे पार्लर आहे हे पार्लर आहे आपलं. आणि हे आहे साडी सेंटर. तर इथं व्यवस्थित माल लावायचं चाललेलं आहे सगळ्यांसाठी. आणि भरपूर लेडीज पण म्हणायच्या ताई एका जागेवर शॉप असू द्या. तर तिथं चाललेलं आहे. आपण जे पहिलं शॉप होतं तिथं जरा डेव्हलपमेंटचं चाललंय, त्याच्यामुळे आपण इकडंच आणलेलं आहे परत आपलं साडी शॉप. तर इथंही भेट द्यायला या. जे नवीन क्लायंट कोण बघत होते आणि व्हिडिओ मार्फत भरपूर लोक त्या शॉपला सुद्धा आमच्या भेट द्यायला आले. तर ह्या पण शॉपला भेट द्यायला यायचं आहे. रात्रीची आता 11:30 वाजलेत, कारण आपल्याकडे दिवसभर स्टुडंट असतात माझे, त्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी आत्ता शॉप आवरून घेत आहे. व्यवस्थित माल वगैरे लावून घेत आहे. अजूनही मला आपला आणायचं राहिला आहे त्या शॉपमध्ये. तर इथं सुद्धा सुंदर शॉप दिसतंय का? कमेंटमध्ये सांगा छान दिसतंय का? आणि आमचे हे उचकत आहे साड्या छान दिसतंय का इथं ही शॉप? हो, काय वाटतंय तुम्हाला? पण फील काय होतंय आज नेमका? अनुभव काय वाटतंय आज? नवीन नवीन जागा वाटते त्यांना. नवीन तर माझ्यासाठी नवीन म्हणजे मला फील असं वाटतंय की बाबा हा ठीक आहे, दिलासाचा श्वास. मला ते सारखं सारखं पळावं लागत होतं. इथलं झालं की तिथं, तिथून झालं की इथं. पण आम्ही जे रोडला शॉप नेलतं याच्या मागे पण कारण होतं. कारण असं होतं की नवीन जे क्लायंट येईल त्यांना आमचं शॉप माहिती होईल, हेच कारण होतं. बाकी काही नव्हतं. आमचं नेहमीचं क्लायंट इथंही येणार आहे तिथंही येणार आहे, काही असा मोठा फरक नसतो. पण तरीही की बाबा जे नवीन बाहेरगावावरून लोक येतात त्यांना शॉप जास्त करून म्हणजे माहिती व्हावं यासाठी आम्ही तिकडे शॉप चालू केलं. आणि अगदी कमी कालावधी म्हणजे 7-8 महिन्यामध्ये आम्ही परत आमच्या पहिल्या जागेवर आलेलो आहे. पहिली जागा म्हणजे माझ्या साडीच्या शॉपची जागा. त्यांनी त्यांची जागा बरोबर परत मिळवलेली आहे. आणि तुम्हाला वाटतं राणीताई किती बालिश गप्पा मारतायत. हो का, आता रात्रीच्या तुम्हाला दाखवते मी. रात्रीच्या 11:30 वाजलेले आहेत. अगदी गल्लीत सगळे झोपलेले आहेत. हे बघा. आणि खास करून माझ्या सगळ्या क्लायंटसाठी मी व्हिडिओ तयार केलाय की त्यांनाही माहिती असावं, नाहीतर त्यांचा गैरसमज होईल इथं शॉप बंद आहे इथं शॉप बंद आहे. असं काही नाही. आपलं शॉप इकडं सिद्धनकर गल्लीमध्ये चालू राहणार आहे साडी शॉप. तर इथं भेट द्यायला यायची आहे. कसं लावलंय नवीन साड्यांचा माल. अजून नवीन माल आपला तर यायचा आहे. भरपूर माल सेल होत असतो. हा किरकोळ माल आहे. किरकोळ म्हणजे तरीही माझी लक्ष्मीच आहे, किरकोळ म्हणता येणार नाही. आणि नेहमी तुम्ही ऐकतच असताल की राणीताई आपल्या कामाला तर चांगलं समजते. मी माझ्या कामाला खरंच चांगलं समजते. आज दिवसभर मी एक नऊवार साडीसुद्धा शिवली. रील तुम्ही पाहिले असेल शॉर्टमध्ये सुद्धा. तर ही बघा, मला साडी मी शिवलेली सुद्धा नव्हती. कलाकार माणूस काही करू शकत नाही. तुम्हाला तर नेहमी सांगत असते मी की खरंच आपली कला कधी वायाला जात नाही, हे खरंच आहे. मी आज नऊवार साडीसुद्धा शिवली आणि मला हिचा अनुभव पण नव्हता, तरीही मी शिवलेली आहे. कधीच नव्हती शिवलेली. शिलाईकाम चांगलं येते याच्यामुळे थोडीशी व्हिडिओ पाहिली तरी मी चांगल्यापैकी साडी शिवलेली आहे. ती पण व्हिडिओ तुम्हाला भेटेल आणि मी सेंड करण्याचा प्रयत्न करतेच की लहान मुलीला कशी नऊवार साडी शिवलेली आहे मी. हो, थोडंसं दाखवा ना साडी, व्यवस्थित दाखवा. ह्यांना देते मी त्रास. अहो अशी धरा, डबत घ्यावा लागतं बाई आमच्या ह्यांना मी. सोळा आता असं काही समजणार नाही जास्त, तर बघूया थांबा.
तर ही अशी नऊवार साडी आपण शिवलेली आहे लहान मुलींची, एकदम सुंदर साडी. आणि राणीताईचा पहिला प्रयत्न आहे की बऱ्यापैकी छान शिवले मी साडी. तर हा आहे काष्टाचा भाग, पुढं काष्ट साडी शिवली आहे. हा आलेला आहे पदर, पहिला शोध. आणि हा ब्लाऊजचं तर माझा हात कोणी धरू शकत नाही, तर मला पण माहिती आहे. पण ब्लाऊज छान शिवलाय आपण. आणि अगदी छोट्या मुलीचं माप आहे, 4 वर्षाच्या मुलीचं माप आहे. तर हा असा ब्लाऊज मी शिवू शकले, एकदम सुंदर माप झालं. आणि तुम्हाला त्याचे मी थोडीशी व्हिडिओ पण सेंड करेल, कशी साडी बसली काय. चला तर ठीक आहे, बाय.